नमस्कार, स्मिताज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला झटपट आणि सोप्या पद्धतीत थालीपीठ कशी करायची ते दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी हिरवी मिरची आणि लसूण घेतले आहे। आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊ। जेव्हा भाजणी घरामध्ये नसते, थालीपीठाची भाजणी जेव्हा नसते त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळी पीठं मिक्स करून थालीपीठ बनवू शकता। त्यासाठी इथं मी ज्वारी घेतली आहे 2 वाट्या, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ आणि हे मिरची आणि लसूण आपण वाटून घेतलं आहे तेही यामध्ये घालणार आहोत। 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मसाला, पाव चमचा हिंग, पांढरे तीळ आहे 2 ते 3 टेबलस्पून घालणार आहोत, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर घातली आहे अर्धी वाटी। आता पीठ आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ घेताना एकाच वाटीचं प्रमाण ठेवायचं आहे आणि यामध्ये तुम्ही बाजरीचं पीठ किंवा नाचणीचं पीठसुद्धा घालू शकता। थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। भाकरी खायचा कंटाळा आला असेल अशा पद्धतीने तुम्ही सगळी पीठं मिक्स करून थालीपीठं करू शकता। खायला खूप छान खमंग आणि रुचकर असतं। थालीपीठं थापताना स्वच्छ असा रुमाल किंवा एखादा कपडा घ्यायचा आहे, ओला करून घ्यायचा आहे। त्यानंतर पिठाचा गोळा घेऊन आपण अशा पद्धतीने थालीपीठं थापून घेणार आहोत। अगदी पातळ थापून घ्यायचे आहे। पाण्याचा हात लावून ते छान पातळ थापून घ्यायचे आहे। तवा गरम झाला आहे। आता आपण यावर तेल सोडून ही थालीपीठं घालून घेऊ। थालीपीठाला हे होल याकरता करायचे की थालीपीठं चारी साईडने सगळीकडून अशी खमंग खरपूस भाजली पाहिजे। तर थोडं थोडं तेल सोडून आपण हे भाजून घेऊ। बघू शकता इथे एका साईडने थालीपीठ खूप छान खरपूस असं भाजून झालं आहे। दुसऱ्या साईडने सुद्धा असं पद्धतीने तेल सोडून घेऊ। थालीपीठ दुसऱ्या साईडने भाजून झालं आहे। बघू शकता इथे थालीपीठ तयार आहे। आता अशाच पद्धतीने आपण दुसरंही करून घेऊ। थालीपीठं तयार आहे। आता आपण सर्व करूया। थालीपीठं तुम्ही अशीचही खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता, चटणीसोबत खाऊ शकता। थालीपीठाची रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।